सारासार विचार करा उठा उठे, सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतनी निर्षेध संकट, तराल दृघट भवसिंधू, जन्मोनिया कुळी वाची स्मरे राम, इको नको धरी हाची नेम अहर्निशी, तयाच्या चिंतनी निर्शील संकट, तराल दृघट भवसिंधू, तुका म्हणे कोटे कोळे ती पुण्येत, भावी गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतनी निर्शील संकट, तराल दृघट भवसिंधू विठला. टाळी वाजवा. विठ्ठल 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 नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा, नमो रुक्मिणी मौर्यान गंगा, नमो कुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान दुसरे चरण संतासी चरण संतासी दुसरे चरण त्यांच्या कृपाने कथेचा विचार, त्यांच्या कृपाने कथेचा विचार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. काही माझी वाणी मानेल संतांशी रंजव चित्ताशी अपुरिया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी किंवा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पाया वरी मस्तक हे पाया भो, मस्तक हे पाया वरी पाया वरी वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वार करी संताचा, या वार करी संताचा. मस्तक हे पायावरी, मस्तक हे
हॅलो हॅलो आवाज दादा थोडा गोड करा हो. हे लय भंगार वाटते नुसतं. आधीच गरमीनं आवाज असला म्हणून त्याचं खरं आहे ना. ते बंद करा चाल जरी बस झालं. विठाला विठाला सारासार विचार करा मोठामोठी. नामधरा कंठी विठोबाची तयाच्या चिंतने निर्शल संकट तराल दृघट भव सिंधू. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी भगवान ब्रह्मदेव यांच्या पवित्र दरबारामध्ये कमी करू नका. सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला योग्य मार्गदर्शन करतात, अर्थात उपदेश करतात. थोडक्यात नामचिंतनाचं महत्त्व पटवून देतात. बुढाला का जास्त घाय घाय करते ते आवाज कमी करायचा. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीनं परिहार. पहिलंच वर्ष आहे ना. पहिलंच वर्ष भगवान ब्रह्मदेव यांच्या पवित्र दरबारामध्ये आज नूतन वर्षे पूर्ण मुहूर्त आहे आपल्या हिंदूंचं. आज दीपावली पाडवा दिवाळी आहे. अर्थामध्ये आपल्या 3.5 मुहूर्त आहेत बरं काय. आपल्या हिंदूंचं मुहूर्त गुढीपाडवा 1, दुसरा दसरा 2, दिवाळी 3 आणि अक्षय तृतीया अर्ध मुहूर्त आहे. विठाला विठाला अशा पवित्र पूर्व काळावर आज आपल्या गावामध्ये मला वाटतं सरासरी विशाल पाटील ब्रह्मदेवाची मंदिरं नाहीत, पण तुमच्या कल्हाळी या गावामध्ये ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. टाळी वाजवा. आणि प्रथम वर्षच आहे सप्त्याचं आणि पहिल्या दिवसाची सेवा माझ्याकडं आहे. पहिल्या दिवशी जरा ह्याच्यात त्याच्यात टाईम जातो आहे. मी म्हणलं आता मलाही रिकामं नव्हतं. तो का म्हणे कसं कसं जसं असं तसं तसं झाकली मुडसावा लाखाची. उडाला तो का ते आवाज असा डबल खोय खोय करते. ते आवाज कमी करायचा. डबल ते नमाज पाडायला वाटते थोडं. उडाला विठाला होईल. आज पहिला दिवस आहे. होईल तेवढं चांगलं करा. होईल तेवढा स्वयंपाक थोडा चांगला करायचा. उशीर झाल्यामुळे थोडी रट भाकर लागत या. असू द्या. ज्यांचं महाराष्ट्रात नाव प्रसिद्ध आहे मृदंग महर्षी तालमुनी मृदंगाचार्य, आपल्या परिसराचं वैभव आमचे विशाल पाटील, त्यांना फोन केला म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आहे. टाळी वाजवा. इकडे ज्यांची मृदंग अर्थात पडते मृदंग महर्षी तालमुनी मृदंगाचार्य आमचे विश्वकर्मा महाराज पांचाळ, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. ज्यांना सुंदर अशी चाल गायली, संगीत अलंकार संगीत रत्न गायन कुकिळा भजन सम्राट. चालच आहे अमोल. चाल अमोल गायली म्हणून त्यांचं नाव अमोल आहे. टाळी वाजवा. आणि ज्यांना पाठीमागं सात संगीत केली, संगीत अलंकार संगीत रत्न गायन कोकिळा, त्यांचं नाव आहे नीळकंठ. म्हणजे त्यांचा कंठच पवित्र आहे. त्यांच्यासाठी जरा टाळी वाजवा. इकडं मायकार आमचे संगीत अलंकार संगीत रत्न गायन कोकिळा, ते बरेच काही झाडाझोडी करतात. हां योग आणते तर घडून म्हणून त्यांचं नाव योगेश आहे. त्यांच्यासाठी जोऱ्यात टाळी वाजवा. आपल्या परिसरातील युवा कीर्तनकार भम का करले असं मला वाटलं लक्ष्मी तोठा वाजला काय वाटलं. विठाला विठाला आमची युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण गोविंद महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. ते आपल्या परिसरात ते सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन मंडळी, चौकदार महाराज, सर्व तुम्ही. माईक सिस्टीम सुंदर आहे. तुमचे नाव घेतलं कमी करू नका, जास्त करा थोडा. आमचे यूट्यूबच्या लकटायचं नाव काय? हा लखन पाटील. वा, त्यांना म्हटल्याबरोबर बंद केलं आहे. त्यांनाही धन्यवाद देतो.
नाही काही माणसं हुशार असते आकार बघून काम करावं लागतं. नाही काही माणसाला आकारच कळत नाही उकारच कळत नाही. विढाला विढाला हा. विठाला 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 विठाला. सप्त्यातील थोडा कमी झाला पहिल्यापेक्षा कमी झाला. पाटील तुम्हाला कळते का त्याच्यातलं कळते का नाही कळत. हॅलो इथं द्या ना मॉनिटर लावा. हॅलो तुम्ही जाते जाते का हॅलो तुम्ही कुठे चालल्या नाही ते फोन कोणाला यायला बसा ते जाऊ तसं काय ताण घेतात तेवढा मुडका दाबा घंटाभर मुडका दाबा माणसातून उठायचं नसते. काय सांगाल काय नाही तुम्ही मला हार घातला म्हणून तुमच्याकडे लक्ष आहे. ह्याचा अर्थ पाकिट तुमच्याकडंच आहे माझं उगं केला इशारा. हां हां हॅलो हॅलो हां असं हां असं राहू द्या. जमलं जमल्या या विढाला विढाला बोला पुंडली कमलला हरी महाराज की जय. भाई की जय. विठाला 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 विठाला. आज सप्त्यातील पहिला दिवस आहे प्रथम दिवस आहे तरी मला उपस्थिती चांगली वाटते. आता गाव केवढं आहे मला माहीत नाही. गाव मोठं आहे का छोटं आहे. पाकिट वाढवा मग छोटं गावात पाकिट मोठं देत असतं. विढाला विढाला असं द्या. आपल्याला अगदी कमी बॉलमध्ये जास्त रन काढायच्या तसं मी प्रत्येक कीर्तनाला सांगत असतो. निळकंठ महाराज ज्या ठिकाणी सुख असते त्याला म्हणायचं परमार्थ आणि ज्या ठिकाणी दुःख असते त्याला म्हणायचं संसार. तुम्ही संसार कितीही चांगला करा दुःखाचा अनुभव परमार्थ सहज करा आनंद प्राप्त. माझे ज्ञानोबा सांगतात आनंद रे आधी आनंद रे आनंद रे आनंद रे आधी आनंद रे सभाया अभ्यंतर यावं परमानंद 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 रे आनंद रे आधी आनंद रे आनंद रे आदि आनंद रे आनंद रे आधी आनंद रे आनंद रे आधी आनंद रे आनंद रे आदि आनंद रे आनंद रे समाया व्यातरी योगा परमानंद रे आनंद रे आधी आनंद रे आनंद रे समाया व्यातरी योगा परमानंद रे परमानंद रे परमानंद रे. हॅलो हॅलो आनंद रे आधी आनंद रे हे आपोआप कमी व्हाले. परमार्थात आनंद असतो. आता काही माणसं म्हणतील परमार्थात आनंद आहे. ईश्वर पाटील तिकडे बघायचं नाही जाऊ द्या. आता कमी बॉलमध्ये जास्त रन काढू आपण. मी विनोदाला सांगत असतो तो का कसे भक्कीने बसलेत बघा तो का त्याला माहिती आहे पटलं तर पटलं नाही तर तंबाखूला चुना लावून उठलं. लोक हुशार झालेत आता. विढाला विढाला प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत बोला की प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत नाही. वा खरं आहे. प्रत्येक मनुष्य माळ घालीत हो म्हणा की नाही. प्रत्येक मनुष्य बुक्का लावीत नाही थुका लावील थुका. माळ घालण्यासाठी बुक्का लावण्यासाठी देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी अनंत जन्मीचे सुकृत रे अनंत जन्मीचे सुकृत मागं म्हणा आनंद जन्मीचे सुकृत पदरी आनंद जन्मीचे सुकृत पदरी तच
शाबास हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरिमली चिंता. गाडी निघून गेलेला ह्याला मेळ लागला नाही. एकमेकाच्या तोंडाकडे बघाली विठाला 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 जाऊ द्या. परमार्थ इतका सोपा नाही, थोडक्यात बोलतो. नाथ महाराज सांगतात अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैटा होये झोपा टाळी वाटाळी. जाऊ द्या. परमार्थ बहुता सुकृताची करंटे कपाळाचे नाम नाही. थोडक्यात बोलतो. आपल्या गावाचं नाव काय? कल्ला कल्लोळाचं पाणी नाही काही का असलं थोडक्यात. त्याचे त्याला नाद असते ते पडिले वडण इंद्रिय सकाळ. विठाला विठाला एखाद्याच्या रचाला आज पहिला दिवस आहे, प्रथम दिवस आहे, दीपावली आहे. मस्त अखंड हरिनाम सप्ताह. मला वाटतं आमचे रोहिदास महाराज कळकेकर हे कल्ला हे कळकेकर त्यांची भागवत कथा आहे. चला हरिपाठ आहे. हरिपाठ झाल्यानंतर ते कुणाचं आहे? ये 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 बस बस बस. तिकडे जाऊ लागल्यामुळे म्हणून बस म्हणलं. हे असे थोडी ओढून आणावं लागायचं आपल्याला इकडे. झिंगणं चिकणं काय असले पळते बोलवायची गरज नाही. आपोआप घुसत येतं. विडाला एखाद्या चला पहिला दिवस आहे. भागवत कथा आहे. कथा झाल्यानंतर आज नव्हतं का? आज दिवाळी होती ना. ग्रामामाने देवाला घरच्या घरी जेवा. चला महाप्रसाद आहे. त्याला सांगितलं प्रसाद खाण्यासाठी आलो असतो. 2-3 दिवस झाला अंगात थंडी ताप आहे. काय थंडी ताप. तसे एखाद्याला विचारला चला आता 8:30 ते 10:30 कीर्तन आहे. कीर्तनाला चला. त्यानं सांगितलं कीर्तनाला आलो असतो मला अंगात पाप आहे. झोपले काय? लक्ष देऊन आहे का? महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही. अंगात ताप. परमार्थ मुळात गोड आहे, मुळात पवित्र आहे. तुम्ही जेवढे मंडपात बसला तेवढे भाग्यवान. हात टाळी वाजवा. प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप. आता पुढचं वाक्य आहे का? ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप त्या टायमाला मनुष्य या मंडपाकडे येईल. आपो जोरात टाळी वाजवा जोरात. आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप तोपर्यंत या मंडपाकडे येत नाही त्याचा बाप. ढाला ढाला पाप घालवण्याची ताकद फक्त संतात असते. असे माझे जगद्गुरु तुकोबराया, ज्ञानोबराया, नाथ महाराज केवळ पाप घालवण्यासाठी आम्ही वैकुंठवासी आलो कीर्तना झोपा काढण्यासाठी. येण्याचं कारण अज्ञानी लावावे सन्मार्गाचे अज्ञानी लावावे सन्मार्गाचे अज्ञानी लावावे वाजवा काय सन्मार्गाचे अज्ञानी लावावे सुखी जेने वावे जगनी नवावे अज्ञानी लावावे मार्गाचे अज्ञानी लावावे सन्मार्गाचे सुखी जेने वावे जगनी वावे अज्ञानी लावावे सन्मार्गाचे अज्ञानी लावावे वा. सुख जने व्हावे जगन निववावे अज्ञानी लावावे सन्मार्गासी. टाळी वाजवा टाळी. संतांचं जीवन केवळ अज्ञानासाठी असतं. विढाला विढाला पहिला दिवस आहे पण मला वातावरण पाहून आनंद वाटला. निळकंठ महाराज नाही तर काही गावात मोठा मांडव आणि 5च पांडव. विठाला विठाला हा हा
थोडंसं मी विनोदाला सांगतो बरं का विशाल पाटील. मला गुणीजन चांगले असले तर कीर्तन करावं वाटतं फाशी घावडते. मी एका गावात कीर्तनाला गेलो मोह्या पाठीमागे 4च भजनी उभा. त्याला काहीच येईना अमोल महाराज. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. आता इतके येडे म्हणल्यास फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटायला टाळी वाजवा. ढाला सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायाच्या. माझ्याकडे लक्ष द्या. आजच्या अभंगात तुकोबाराय तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करतात. तसा विचार केला तर या जगात 3 वर्ग आहेत. किती बोला जा किती. तुमचं नाव काय. मारुतराव. पहिला एक वर्ग असा आहे त्याला दुसऱ्याची प्रगती खपत नाही. दुसरा वर्ग त्याला गती खपत नाही. तिसरा वर्ग त्याला अधोगती खपत नाही. ढाला पहिला वर्ग आपल्याला दुसऱ्याची प्रगती खपत हो म्हणा की नाही. विनोद नाही. एकाचं पोट दुखू लागलं. गोविंद महाराज काय दुखू लागलं. कुणाचं. एकाचं दुखलं सगळेच नाही. त्याचं पोट दुखू लागलं त्याला उचललं. कंदार तुम्हाला जवळच आहे ना. दवाखान्यात दिला. डॉक्टर म्हणला लवकर तपास नाही तर मरतो. डॉक्टर म्हणला दुखतंय कापासून म्हणला तपासा. दुखतंय कापासून म्हणला तपासा. दुखतंय कापासून म्हणला शेजाऱ्यानं 2 मजली बांधलं तेव्हापासून. म्हणजे आपल्याला दुसऱ्याची प्रगती खपत नाही आणि कुत्र्याला गती खपत. आता मोटरसायकल गाडी पिढी काही घेऊन जा. काही कुत्रे आपल्या गाडीच्या मागं भो आणि गाडी पुढे गेली की उभा राहून ते पळून लावली का नाही. आता पळून लावली का पळाली. कुत्र्याला गती खपत नाही. तसं संतांना बुडत हे जन न देखवे डोळा. येतो कळवळा म्हणून या. येतो हिताचा कळवळा. पडती हाती म्हणून काळा. जगद्गुरु तुकोबाराने विचार केला. दृष्टी टाकली. इतका सुंदर देह दिलाय. आवट हात का मानव देही अल्लाने तुझ दिया. काया पिया सुक्षे सोया नाक जबाना खोया. मेरा मेरा सब ही मेरा जन्म भार गमाया. लखतौऱ्यांशी गिरकी मारे यही फल पाया. आवट हात का मानव देही अल्लाने तुझ दिया. काया पिया सुक्षे सोया. देवे दिला देह. इतका सुंदर देह दिलाय. इतका सुंदर शरीर दिले. अरे इतके सुंदर नाक डोळे दिले. इतके पाय काळे डोळे मुखे बोलाया वचने. बोलती नारायण. साधे बनती दिले इंद्रिय हात पाय काळे डोळे मुख बोलाया वचन. जेने तू जोडती नारायण. असे जीव पण भवरोग इंद्रिय हात पाय काळे. हात पाय काळे डोळे मुख बोलाया वचन. मुख बोलाया वचन. जेने तू जोडती नारायण. असे जीव पण भवरोग. असे जीव पण भवरोग. भवरोग भवरोग. ते चालू आहे का बघा. याचा याची काय गरज आहे. त्याला थोडा आवाज द्या. तुमचं नाव काय त्याचं. कैलास. घेतलं बरं का आता नाव ते. थोडा द्या. हा पर्वत आहे एवढं असं काही कास ना असू द्या. दिले इंद्रिय हातपाय कान. डोळे मुख बोलाया. जेने तू जोडशी. जाऊ द्या थोडक्यात बोलतो महाराज. शिटी का मारता त्याचं का बरं असू द्या. आता कुणाचं कमी करा एखादं. माझ्याकडे लक्ष द्या. इतकं सुंदर देह दिलाय. आणि विशाल पाटील विनोद म्हणून बोलत नाही. माणसाला शरीर आहे तोपर्यंत शरीराची किंमत कळत खरं सांगा. तुम्हाला काळे केस आवडतात का पांढरी. हा याचं नाव काय. शारंग. भाऊ तुम्हाला काळे आवडतात का पांढरी. केस काळी पांढरी झाल्यास इमानदार ना चांगली कसं त्याला डबल पारी सांगते. पण ते येगळात मधला दिसते. खालचं येगळं वरचं येगळं 2 मजली. युनात म्हणून म्हणत नाही. लक्ष देऊन ऐका. अतिशक्ती नाही. शरीर चांगलं आहे तोपर्यंत काही माणसं इकडे येत नाहीत महाराज. आणि काही माणसाचं पुन्हा
सुख करता येणार नाही येणार अतिशक्ती नाही. म्हणून माझी विनंती आहे, अरे ज्याचं शरीर चांगलं आहे त्यानं देवाचे उपकार मना टाळी वाढू. काही माणसं आज इतकं गोरे गोमटे आहेत महाराज योगेश बुवा, इतकं गोरे गोमटे देसाई इतके देखणे आहेत. हा पोरगी मागाय जायची गरजच नाही. काही नमुना असा पाहुणा बी येईना त्याच्याकडे डुकून बी बघा ना. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबाराने इतका सुंदर देह दिलाय, इतकं सुंदर शरीर दिलंय, इतकी सुंदर बुद्धी आहे. प्रत्येक इतर प्राण्याला बुद्धी नाही, म्हणून फक्त माणसाला बुद्धी आहे. ऐका बरं काय काय म्हणतात, इतकी सुंदर बुद्धी, इतकं सुंदर शरीर, माणसाच्या जीवनात आचार उच्चार इच्छार सगळ्या गोष्टी आहेत, तरी माणूस विचार करिता वाया जाई येळ आणि लटिकेत ते मूळ फजितीची. तुकोबाराने सांगितलं कसा बी विचार करून आयुष्य जगण्यापेक्षा कसा विचार करा अभंगाचं पहिलं सारा सार विचार करा मोठा टाळे बाबा, टाळे, टाळे. सारा सार विचार करा मोठी सारा सार विचार करा मोठा मोठी सारा सार टाळे वाजवा, टाळे वाजवा. करा मोठा मोठी सारा सार विचार करा मोठा मोठी सारा सार विचार टाळे वाजवा, टाळे, टाळे. सारा सार विचार करा मोठा मोठी सारा सार विचार करा मोठा वाह क्या बात. घरी काय त्याला वाटलं एकच चित्र आहे, बदल ना कसं काय. हा नाही सोयरा असू नाही कोणी असं, मला काय करायचं हे, आम्हाला सोय करील ते सोयरा. हा विठाला विठाला कीर्तनातून उठायचं नाही. नाव काय तुझं? वैभव. वा वैभव म्हणजे कीर्तनाचं वैभव चाललंय. असं त्या आनंद वाटला थोडी परिनिरी. आणि कसं आहे बघा, मला माणसं कीर्तनात प्रसन्न असलीच बरं वाटते, नाही तर काही माणसं बसायची जसं काय दुष्काळ पडलाय. विठाला विठाला महाराज सांगतात कसा बी विचार करण्यापेक्षा, कसा बी विचार करून आयुष्य घालण्यापेक्षा सारासार विचार करा. उठा. थोडक्यात बोलतो, आता काही गोष्टी सार आहेत ईशार पाटील, काही गोष्टी सार, काही गोष्टी आसार. आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, टाईम घालीत नाही. भुईमुगाची शेंग वरचं टर्पल कसं आहे? नाही कडक. भुईमुगाची शेंग वरचं टर्पल कसं आहे? आसार. आतला शेंगदाणा सार. आता पुढं चला, खारीक. खारीक वरचं टर्पल कसं आहे? सार. आतली आटुळी आसार. आता पुढं चला, आंबा वरचं कातड आतली कोय, आतला रस पाडाला पिकलाय. हा तुम्हीच म्हणा. आता पुढं चला, जाऊ द्या. केळ वरचं कातड कसं आहे? आसार. आतला गाभा कसा आहे? सार. आता दूध कसं आहे? दुधात पाणी घातलेलं, इकडं कोणी घातलं नाही आमच्याकडे सांगायला. आसार. ताक कसा आहे? आसार. लोणी कसं आहे? सार. पेढा कसा आहे? संपूर्ण सार. तसं देवाचं नाम सार सार विठोबा.
नाम तुझे सार मनवरे सोळा पाणी जपत असे वारंवार फलकट तो संसार येते सार भगवंत नाम साराचे हे सार शरणागता ये भक्ती कर शरणागता ये भक्ती कर शरणागता ये भक्ती कर नाम साराचे सार शरणागता ये भक्ती कर शरणागता ये भक्ती कर शरणागता ये भक्ती कर नाम साराचे नाम शरणागता ये भक्ती ताली 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 वाजवा ताली ताली हॅलो ताली 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 आज आनंद किती हो टाळी टाळी हा आनंद रे आनंद ताली ताली जरा इमानदारीनं वाजवा जरा जोरात वाजवा जोरात जोरात हे जस काय लग्नातच बसलीत वाटू झालं विठाला 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 नाम साराचे सार शरणागत यम किंकर नाम साराचे हे म्हणते ना आता वाजले की बारा विठाला विठाला देवाचं नाम सार आहे मग सारासार विचार करा उठा उठी आता काही माणसं म्हणतील महाराज एवढा विचार कशाला करायचा आहे आज पहिलाच दिवस आहे पहिला देवाला व्हायला 5-6 दिवस रिकामे आहेत पण एक ऐका विनोद म्हणून बोलत नाही हा बल्ब लावलाय लावला ना कैलासराव लावलाय का नाही कुणा लावलाय बल्ब कुणा लावलाय माणसानं बरोबर आहे का नाही ह्याची गॅरंटी किती दिवसाची हा 2 वर्षाची बरोबर क्या बात आहे 2 वर्षाच्या आज शॅट झाला तर बदलून मिळतो ना मिळतोय चौदार मिळतो का नाही मिळतोय का नाही इमानदार खोटं नाही खरं सांगा विनोद नाही अरे बल्ब शॅट झालं तर बदलून मिळतोय ह्याची काय गॅरंटी आहे लोक म्हणते सकाता त्या काल भेटला हो दोघांनाही तंबाखूला चुना लावला आणि कस काय कुचकला क्या भरवसा है विष जिंदगी का साथ देती नहीं ये किसी का क्या भरवसा है एक राजगिरी सत्ता नाही हाती राजगिरी सत्ता नाही हाती राजगिरी सत्तायाची नाही राजगिरी सत्ता हाती ताळी वाजवा ताळी एक जण बघूर हे जायल कळला हे जण बघूर हे जायल कळला बघूर हे हो राजगिरी सत्ता नाही हाती राजगिरी
माय घेऊन येईल बरं मी तिकडे मग काय विठाला विठाला विनोद केला बरं का विनोद केला नाही मग काय करावं थोडा थोडा आनंद आहे दादा दिवाळी आहे खरंच सांगतो बरं काय तुम्हाला वर्षाला एक बार दिवाळी आहे पण आम्हाला 12 महिने दिवाळी आहे सदा 7 आम्हा सण नित्य दिवाळी ज्ञानोबा सांगतात मी या विकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी तै योगिया पाही दिवाळी विठोबा तेरा त्या नित्य दिवाळे ताळी ताळी विष्णुदास नामाय विष्णुदास नामा दिवे भावे ओवाळे विठोबा तेरा त्या विष्णुदास नामा दिवे भावे ओवाळे विष्णुदास नामा भावे ओवाळे विठोबाच्या राज्य आम्हा नित्य दिवाळी विष्णुदास नामाची वेळ भावे बस दसरा दिवाळी तोची आम्हा सख्य हरिजन जाऊ द्या वर्षाला एक बार तुम्ही दिवाळी साजरी करता सप्ताह असेल ना ही खरी दिवाळी आहे ही खरी दिवाळी आहे. आणि आता म्हणाय मला जुनं ते सोनं आता जुनं काय राहिलं आता हे आमचे बाबा तुम्हाला दोघाला माहिती आहे जुन्या काळात ड्युटी होती का रे ड्युटी काय म्हणते ती गाईला ओवाळायचं ड्युटीत ना 2 ताळी 3 ताळी 5 ताळी होती ना हे शेतकरी काय सुंदर म्हणायचं हो दिन दिन दिवाळी गाय म्हशीवाळी गाय कुणाच्या लक्ष्मणाचा लक्ष्मण कुणाचा आईवडाचा आईवडाला काय त्याला डुब्बा डुब्यात काय सुतळी ज्याने गाय आमची पुतळी ज्याने गायचे 2 होंडे होंडे गोरे तैला लावले चोर गोंड्याची सावली टिप्पण माझी मावली टिपणीचे 2 भन मोगऱ्याचे 3 भन हाणेन बुखी फोडीन चाड दमान जाऊ द्या मर्दांचं घोड होतं का नाही आता आहे का? आता आहे का हो? काय सांगा नाही राहिलंच नाही ना हेच विशाल पाटील ट्रोय म्हशी बळ्यात गळ्यात घाटी जे खारीक वाटी नाही तर घालीन धन्नीच्या कमरत काठी नाही विनोद नाही हो महाराज वाकडी तिकडे बाबळ तिच्यावर बसला हल्ला मागून दिला टोलला टोल टोल बाजा ढवला बैल पूजा हे म्हणत होतो का नाही आपण तो म्हणत होतो का नाही असं असं काय नाही विनोद नाही खरं सांगा इमानदार ना अतिशक्ती नाही महाराज अरे आता हे राहिलं नाही म्हणून तर दुष्काळ पडाला विठाला विठाला पहिला कोरडा होता आता वाला दुष्काळ आहे कापूस गेला सोयाबीन गेलं विनोद म्हणून सांगत नाही ऐका ज्याच्या कोट्यात गाय सुखी आहे ज्याच्या घरात माय सुखी आहे तिथं आयुष्यात दुष्काळ पडत नाही आणि आपल्याकडे या दोन्ही गोष्टी नाहीत गाईचं दूध खायचं गाय थकली कसायला विनोद म्हणून बोलत नाही आपली खरी जीवनातली माय कोणती असेल तर गोमाता आहे गोमाता आहे विठाला विठाला ज्ञानोबराय म्हणतात पाहे पा दूध पवित्र आणि गोड गाईचं दूध पवित्र आहे गाईचं शेण पवित्र आहे गाईचं गोमूत्र पवित्र आहे गाय ज्याच्या दारात आहे त्याचं घर पवित्र आहे घर पवित्र आहे विनोद म्हणून सांगत नाही म्हणून माझी एक विनंती आहे कोट्यातली गाय सांभाळा आणि घरातली माय सांभाळा तुमच्या जीवनात बाकी काही करण्याची गरज नाही विठाला विठाला थोडक्यात बोलतो लक्ष द्या तू बरं आहे सांगतात विचार करा सारासार विचार करा उठा आपण इथपर्यंत आलतो उठा उठी का याचा भरोसा नाही महाराज विचार करून काय करा नामधरा कंठी कुणाची विठोबाची कंठातच का कंठी धरला कृष्ण मनी कंठी धरला कृष्ण कंठी धरला कृष्णमणी धरला कृष्ण मनी कंठी धरला कृष्णमणी कंठी धरला कृष्णमणी अवघात्याने प्रकाश अवघात्याने प्रकाश कंठाला कृष्ण मनी
अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश कलवा तू एकमेक एकमेक धरीला कृष्ण मोरी अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश कृष्ण मोरी अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश प्रकाश वाजल्या तर जोरात वाजवा, जोरात जोरात जोरात. कंठी धरीला कृष्ण मनी. अवघा जेनी ऐका गडी, ज्यानं देवाचं नाव कंटा धरलं ना, लक्ष देऊन ऐका, त्याला प्रचार करायची गरज गरज. आज माझ्या ज्ञानोबारायानं तुकोबारायानं त्याला कंटा धरलं. आज तुम्हाला आम्हाला सगळ्याला म्हणावं लागतंय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की. म्हणावं लागते का नाही मारुतराव? म्हणावं लागते का नाही? विनोद नाही, अतिशक्ती म्हणून बोलत नाही. खरं सांगा गडी, तुम्ही पैसा किती कमवा, प्रमाण म्हणायचे नाही बरं काय, किती कमवा, श्रीमंताचं कोणी नाव घेते का? जेदेव जेदेव विजय टाटा बिर्ला. पैशाच्या बाबतीत एकटाच उरला जेदेव जेदेव. करीत तरी नाव ऐका, ऐका गडे, तुम्ही किती कमवा नाव निघणार नाही. पण ऐका, ज्याचा आचार उच्चार सुद्धा आहे, त्याच्या आयुष्यात कीर्तिचंद्र सुरू आहे तोपर्यंत राहिल्याशिवाय राहणार नाही. तुकोबरा सांगतात बाकी नामधरा कंठी विठोबाचे. का त्याला नावाची आवड आहे, याने घ्यावे त्याचे नाम, तिशी करणे याचे आवडीने भावे. हरिनाम तुका म्हणे हात कृपेचा. जाऊ द्या, थोडक्यात बोलतो, नावाला किंमत आहे. विशाल पाटील, कशाला किंमत आहे? चौबदार, किंमत कशाला? आओ असं नावाला आत नाही. जेवल्या ते जेवल्या त्याने जेवल्या हे म्हणलं अवघड. मी आता तुमच्या सगळ्या म्हणून मला बरं वाटलं. मी नवीन इकडे कीर्तनाला आलो, मला एक पोरग पाहिल्या म्हणलं ए महाराज आल्या. मी महाराज आल्या म्हणलं माझ्या अंगाकडेच बघा लागलो. म्हणलं आपण हात म्हणून तरी विठाला विठाला. आपल्याला कशाची आवड आहे, कशाची? विशाल पाटील, खरं सांगा, उगं तुमच्या मंडळीला तुमचं नाव घ्यावं. महादेवाच्या पुंडीला बेल टाकते वाकून, महादेवाच्या पुंडीला बेल टाकते वाकून. तुमच्या मंडळीनं म्हणावं विशाल पाटलाचं नाव घेते, आजच्या कीर्तनकाराचा मान राखून. इमानदार तुम्हाला बुधुला झाला का नाही? हो म्हणा, अतिशक्ती नाही, नावाला किंमत आहे महाराज. तुमचं नाव काय? नारायण महाराज. म्हातारी हे का? म्हातारी हे खुश झालं का नाही म्हातार बघा. काही काही गोष्टीला लई येत असते हो. आता आम्हाला झालं नाही म्हणून अनुभव आम्हाला झालंही नाही, करायचंही नाही. नारायण पाटील, इमानदार खरं सांगा, तुम्हाला किंमत आहे का तुमच्या नावाला? उगं तुमच्या म्हाताऱ्यानं नाव घ्यावा. आदल्या मधल्या घरात मान हालली, आदल्या मधल्या घरात तुलं होतं पिटलं. नारायण महाराज म्हातारपणी माराय उठलं तर कष्टात फिटलं म्हणा. नाही, इमानदारनं खरं सांगा, तुम्हाला गुदगुल्या झाल्या का नाही? अतिशक्ती म्हणून बोलत नाही. अरे नाशक्या देहाचं नाव घेतलं तर तुम्हाला इतका आनंद वाटतोय. ऐका, नाशक्या देहाचं नाव घेतलं इतका आनंद वाटतोय. हे तर दिलंय, ज्यानं दिलंय त्याचं नाव घेतल्यास त्याला किती आनंद होईल. जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला तयाचे करीन चिंतन तया. जगन जीवन नारायण बस गाईल गुण तयारी. जो या फिवरे त्या तिरी. 10 मिनिट राहिली. त्याला नावाची आवड आहे. कशाची कशाची जाऊ द्या, थोडक्यात सांगतो, टाळी वाजून भजन करा. विठाला विठाला. देवाला नावाची किती आवड आहे, एका मिनिटात माझ्याकडे लक्ष द्या. आज ज्या मेळानं जन्मात देवाचं नाव घेतलं नाही. आता बरेच माणसं म्हणतात मरतानी माणसाला काही कळत. विशाल पाटील, मरतानी जे कळत आहे ते तारुण्यात कळत,
तारुण्याच्या मध्ये न माने साधा मुसमुशी धुळा जायचा ऐका मरतानी जे कळत ते तारुण्यात कळत नाही अजय मिळाला 5 मुलं होते किती होते 5 त्याच्यापैकी एका मुलाचं नाव होतं नारायण काय होतं नारायण मी का सांगतो जन्मात अजय मिळाला देवाचं नाव घेतलं यमदूतानं आपली यादी काढली ऐका सांगितलं जा ते अजय मिळानं पाप केले त्याला बांधून आणा कुणा सांगितलं यमान आपल्या दूताला यमाचे दूत निघाले अजय मिळा असा बाजूवर पडला होता आपल्या इकडे बाज म्हणतात का खाट बाजूवर पडला होता विशाल पाटील आणि तुम्ही आजही बघा आता ह्या जुन्या माणसाला माहिती आहे नारायण महाराज तुम्हाला सगळ्याला हे आता आपल्या काळातलं मरण लई चांगलं आहे आपल्या काळातलं 1 मिनिटात बाय माय गेलं ये नाही ही भानगडच नाही लगेच कुचका नाही अतिशक्ती नाही हे नाही चांगलं आहे हो नाही अति म्हणून बोलत नाही जुन्या काळात हे नाही विचारा बाबा तुमचं नाव काय हां दिगंबर पाटील तुमच्या काळात 3-3, 4-4 महिने माणसं मरत होते का बाजार पलट्या जागेवर असे नाही खरं आहे का नाही इमानदार आहे खरं सांगा खोटं नाही पलट्या मी पाहिलं योगेश महाराज येऊनच नाही बाजार पलट्या आणि ते पलट्या काही लोक बघा येतील पहिले सर मित्र दोस्त असे संग राहिलेली ती येते ते कानात म्हणते सका आता ह्याला खाना खुना माहिती असतात दोस्ताला सगळंच माहिती असते हे काय करीत होतं कसं होतं कुणाकुणाच्या सोरीकी मोडत होतं कुणाकुणाच्या लग्नात जात होतं सप्त्यात पट्टी देत होतं का नाही देत होतं नाही ना कापूस चोरून आणत होतं का तसाच घालीत होतं काय इमानदार हे ना सगळं माहिती असते ते पडल्या सका नाही सका काही ठिकायचा वा त्याच्यातलं एक म्हणतं सका जात दुसरं म्हणते जात नाही का त्याला सप्त्याला कधी पट्टी दिली कुणाचं लग्न चांगलं हो दिलं सका लवकर जात हे असं झटके हाणे ते हे 2-4 बघून गेली काही माणसं हुशार असतील ते बंद काही माणसं हुशार असतात काही इकडे या म्हणे का पोराला बोलून घ्या पोरीला बोलून घ्या आता सकाळचा काय भरोसा 2-3 दिवसाचा सोबती आहे किती पोरग मुंबईहून येते पोरगी येते तिकडून पोरग म्हणते बाबा पोरग तर महाराज पोराला फायल्या ते म्हातारा तर इकडंच करते म्हातारा म्हणते कडूच्या आतापर्यंत आला नाहीस तू आता आलास बाया म्हणतात माय दूध घे दूध ते आणि जित्याला हे आनंद मेल्यावर पिंडदान तर म्हाताराचा जीव चाला बाया म्हणतात दूध तोंडात टाका कशा ते दूध टाकलं इकडं निम्म बाया म्हणतात जाय ना ये दूध जाय ना मा दूध जाय ना ये विनोद नाही इमानदार नाही पोरगी येत्या बाबा काय बाया म्हणतात बाबा पाटापासून काकडा करीत होता पण दुधात पाणी घालीत होता हे माहीत होतं का कुणाला विठाला विनोद नाही म्हातारा पलड्या सटके आले ते आणि सगळी भक्कीला गेली 1 मिनिटात तो खबर आहे सांगतात आता होता म्हणती गेला आता होता म्हणती गेला हो आता होता म्हणती गेला होता म्हणती गेला अवघ्या मिळवणी कोल्हाड केला अवघ्या मिळवणी कोल्हाड केला अवघ्या मिळवणी कोल्हाड केला आता होता म्हणती मेला आता होता म्हणती मेला आणि वाजवा आता होता म्हणती मेला मेला आता होता म्हणती मेला टाळी वाजवा अवघ्या मिळवणी कोल्हाड केला आता होता म्हणती गेला बस काही माणसं म्हणतात आता गेलं नाही मया देखत गेलं रे इमानदार गेलं विनोद नाही अतिशक्ती नाही खरं सांगा बाबा 4-4 महिने माणसं मरत होते का
तो का बाय म्हणाला खरं आहे माय हा, दिसा इतकं इतकं आहे पण हुशार माय म्हणाला त्या विठाला विठाला ऐका विनोद नाही अजमेळाची अवस्था तशी झाली अजमेळ बाजावर पडला यमाचे दूध पाहिले यमाचे दूध पाहिल्याबरोबर माडी घाल माडी घाल माडी घाल बैठे बैठे सरळ सरळ असं नाही असं सरळ सरळ यमाचे दूध पाहिले कुण कुण अजमेळानं यमाचे दूध पाहिल्याबरोबर नारायणा धाव नारायणा धाव नारायणा धाव तिथं म्हणली हे तर सप्त्यात बी झिंग झिंगाट करत होतं आणि आपल्याला पाहिल्या नारायणा नारायणा म्हणले आपलं गिराईक नाही लाख मागं पाळाय कोण यमाचे दूध जवळ आले यमानं बोलवलं काय झालं तिथं आम्हाला पाहिल्या म्हणते नारायणा बोला की नारायणा नारायणा अंतकालीच मामेव अंतकाळी ज्याच्या नाम आले तो का म्हणे सुखा अरे देवाचं नाव घेते शेट्टी वाजून आहे शेट्टी वाजून आहे देवाचं नाव घेते मग ते आपलं गिराईक नाही ये मग सांगित होता तुम्हा तेथे नाही सत्ता जेते होय कथा सदा घोष नामाचा न कदा उतय गाव नामधारकाच्या जीवा नकला उदया गावा नामदार गाजा जीवा फिरे भोवती नका उदया गावा नामदार गाजा जीवा नकला उदया गावा नामदार गाजा जीवा शिवा शिवा साडे 10 वाजली इथून जाऊन मला काकड्याला उठायचंय एवढा महिना मी कुठेही जाऊ द्या पहाटे 4 वाजता काकड्याला गावात हजर असतो हे तुमचा धंदा कसा झालाय त्याचं खरं आहे त्याला बुका आहे आणि जी इथून जाऊन 10व्यावर झोपते त्याचं पाकिट वाढते खऱ्याची माय मना की असं नाही विनोद म्हणून सांगत नाही अतिशक्ती नाही कीर्तनकार 2 तास काय बोलतं हे पाजावू नका राहिलेली 22 तास काय करतं हे पाजा विनोद नाही ऐका गडे सांगितलं यमन इकडे या का नका जाऊ तया गावा नाम बस देवाचं नाव घेतंय ना तुम्हाला आमची आज्ञा आहे त्याच्या शिववर देखील जायचं माझ्याकडे लक्ष द्या जायचं आज्या मिळालं जन्मात नाव घेतलं नाही पण एक बार घेतलं पुत्राची आलोबी नष्ट म्हणे नारायण त्यासाठी इमान ऐका मरत्या खेपी एक बार नाव घेतलं स्वर्गातून इमान आलं मराठळी वाजवा कुणासाठी कुणासाठी अजय मेळासाठी इतकी त्याला नावाची आहे इतका नावासाठी भुकेला आहे म्हणून नामधरा कंठी कुणाची विठोबाचे महाराज नामधरा कंठी विठोबाचे 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 10:30 वाजले त्याचं नाम कंठात धारण केलं याच्या चिंतने निर्देल संकट याच्या चिंतने निर्देल संकट याच्या चिंतने निर्देल संकट याच्या चिंतने निर्देल संकट कराल दुर्गट भवतिंदू 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 कराल दुर्गट
सावळा आहे पण आवाज गोरा आहे. टाळी वाजवा. बस त्याचं सतत चिंतन केलं. फायदा तयाच्या चिंतने निर्शल, तयाच्या चिंतने तरतील, तयाच्या चिंतने काय नो हे केले करशील तरी नो हे काही. अर्जुनाची घोडी धुतली आणि संकट बहुत देव उभा मागे उगवी कोडे केवढे संकट असतात. तयाच्या चिंतने निर्शल संकट तराला दुर्घट भव सिंधू भवनाम संसार. सिंधू म्हणजे समुद्र. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे. बस याच्यातून तराला दुर्घट भव सिंधू. फायदा 8 कोणतीच नाही. जन्मुनी या कुळी वाची समरे राम. धरी हाची नेम हरणीशी. कोणत्याही कुळात जन्माला या. जन्म हो का भलते याती परिण चुको हरिभक्ती. झोपा. स्वान करीशी तरी गुत्र्याची निमिषी. तुझे दारी वशे जन्म कोणताही मिळू द्या. एका वाक्यात बोलतो दादा. आमच्या इकडे एक परंपरा आहे. आम्ही त्या परंपरेतले आहात. सद्गुरू ठाकूर बुवा घोडा होता महाराज त्यांचा घोडा. ठाकूर बुवाचा घोडा एकादशी धरीत होता. कोण बोला की कोण धरीत होता. आणि माणसं मग ते लवकर सोडा लवकर सोडा. अरे घोडा आळंदी पंढरीची वारी करीत होता. तो घोडा थकला. बुवासाहेबांना सोबत नाही नेला. सांगितलं वारकरी तुम्ही इथं थांबा. दुसरा घोडा नेलता पण त्या घोड्यानं दावत तोडलं आणि तो घोडा पंढरपुरात जाऊन चंद्रभागेचं स्नान केलं. दर्शन बुवासाहेबाचं घेतलं आणि आपला देह चंद्रभागेत ठेवला. घोड्याचा जन्म मिळाला पण वारकऱ्याच्या घरात मिळाला. पण कोणत्याही कुळात जन्म मिळू द्या पण वारी चुकून येदी. नित्यनेम आम्ही काही नित्यनेम आवीन अन्न खायतो महाराज. असा जर आम्ही नित्यनेम केला फायदा काय. शेवटचं चरण कमने कोटी कुळीते पुण्यात आळी कमने कोटी कुळीते पुण्यात. कमने कोटी कुळीते पुनीता. कमने कोटी कुळीते पुनीता. कमने कोटी कुळीते पुण्यात. कमने कोटी कुळीते दुःखमाने कोटी कुळीते पुनीता. कोटी कुळीते पुनीता. भावे गाता गीत भेटो. अरे वाजवा. भावे गाता गीत भेटो बाते. दयाला दिसणे निराशीन संकट. दयाला दिसणे तर दिल संकट. भावे गाता गीत विठोबाचे. भावे गाता गीत विठोबाचे. दयाच्या चिंतने दिसेल संकट. चिंतने तराला दुर्गाट बाबा. बाबा बाबा तराला दुर्गाट बाबा. बाबा सिंधू बाबा सिंधू बाबा सिंधू. वा वा.
बाबा सिंग बाबा सिंग बराल दुर्गत भवते वा वा कराल दुर्घट 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 बाबा दयाचा चितरे विठ्ठल संकट दयाचा चितरे वा वा महाराज सांगतात असं जर भावनेनं चिंतन केलं भावनेनं भजन केलं फायदा तुका म्हणे कोटी कुळे ती पुण्येत भावे गाता गीत निर्शेल संकट भावे गाता गीत विठोबाचे तराला दुर्घट भावे गाता गीत कोटी कुळे ती पुण्यत भावे गाता गीत विठोबाचे भावी गावी गीत शुद्ध करून या तुझा भाव आहे तरी हा सुलभ म्हणून महाराज सांगतात तयाच्या चिंतने निर्शील संकट तराला दुर्घट भवसिंधू नामचिंतनात फार ताकद आहे महाराज. अरे प्रथम दिवस आहे काहीतरी नामचिंतन आपल्या कानावर पडावं काहीतरी नामचिंतनाबद्दल कीर्तनकारानं बोलावं ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे दंडक आहे. पण आज प्रथम दिवस आहे उद्यापासून तुम्हाला गुलाबजाम बासुंदी श्रीखंड सगळं मिळणार आहे. मांडी घाल बाळा मांडी घाल असं हा तरी पहिला दिवस आहे तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलात. एक वाक्य बोलतो तुमच्या सर्वांबद्दल तुम्ही हात तरुण तुम्हाला पाहून माझं मन आलं भरून. दरवर्षी बरं काय आता असं करायचं नाही दरवर्षी हा सप्ताह असा चांगला घ्या करून नक्की ब्रह्मदेव भगवान श्री संत नामदेव महाराज उंबरजकर तुम्हाला आशीर्वाद देतील वरून आशीर्वाद देतील. ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला कोट्यातली गाय सांभाळा आणि घरातली मायबाप सांभाळा. एखादा शब्द चुकीचा गेला असेल करविले तैशी केले काट काट वा कोडे कानेट देव जाणे. एखादा शब्द चुकीचा गेला असेल मला द्या चांगला असेल ते घेऊन जा. झालेली सेवा भगवान ब्रह्मदेव सद्गुरू
नामदेव महाराज, सद्गुरू मोतीराम महाराज, गुरुदेव नामधारक आमच्या परभणी जिल्ह्याचं भूषण सद्गुरू मारुतराव महाराज दास्तापूरकर यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. हातवर घ्या, हातवर घ्या. सरळ सरळ. एखाद्याला खाय ठेवला तसं काय असं होईल बघा. सरळ सरळ सरळ. हां असे ठेवा. चहा पिऊन येतोय. बारख माय माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली. महाराज 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 तुम्ही ज्ञानेश्वराला का पायापैकी करा क्षमा पराज महाराज देव गुरुवाडी खपनाई ते दापडवी गेले नारायण तुका मने भोग गेला निर्वाळीला लाग करून आरती चक्र बाळो वाळती बाबा हो सकला पुण्यवंत तुम्ही बाळा बाबा येणारे उभात मुख जवळी आजा प्रेमात प्रेमारती गोविंदा देव वाळती बाळा प्रणाली मुक्ता वाळती प्रेमानंद बाबाने गेले वादी देवनी राहिलो युगाटा वित विठेवरी उभा माझे रकुमारी भेटोबा लिकाच्या भेटी परब्रह्मा रे गा चरणी वाही वे माऊतरी जगा देव दे पांडुरंगा रकुमारी वल्लभा राईच्या वल्लभ पावी लगा तुझी माळा कठेवरी कठे लाटे पिता पर कसुल्ल लाटे देव द्रुवारणे ती भेटी करुणा मंदा पुरविराज देव दे पांडुरंगा रकुमारी वल्लभा राईच्या वल्लभ पावी लगा आषाढी कार्तिकी वक्र जनहिती चंद्रभागी माझे राणे जनला माझा दया होई मुक्ती शिवाजी नामदेव भावे हो देव दे पांडुरंगा माई वल्लभा आई लगा भारती ज्ञान राजा महाकैवरतीला देवडीला संत वेला माझा आरती ज्ञान राजा लोकली ज्ञान लगी तन त्रिकोणी अवतार पांडुरंग आरती ज्ञान राजा प्रकट बोले समाधी गेले राम जनार्दनी आरती ज्ञान राजा हे आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा राघविता राज पाठान धर्मे तुझको बाजे टांगन वन्य पूजन भावे वाले अकल्पाविष्य व्हावे त्या कुळा माझी सकळा हरिच्या दासा कल्पनेची बाधा नो कुळी काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो लागसा माझी वा विष्णुदासा भाविकासी नामामनी ते असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंगा मागणे ते तुझ प्रती आहे देशील तरी पाय पांडुरंगा या संतासी निर्वी हेची माझे दे अनेक तुझे काय हे न मागो देवा तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संताती
श्री क्षेत्र ब्रह्मदेव देवस्थान यात्रेनिमित्त चालत